कोकणची माती, ही माती म्हणजे प्रेम, ही माती म्हणजे जिव्हाळा. पण या मातीमध्ये गेली 20 वर्ष एक जखम आहे, एक अपूर्ण स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाचं नाव आहे मुंबई गोवा महामार्ग. आजही रस्त्यावरून जाणारी प्रत्येक गाडी, प्रत्येक जीव आणि प्रत्येक श्वास एकच प्रश्न विचारतो, हा रस्ता अजूनही असाच काय? वर्ष बदलली, सरकार बदलली, मंत्रालय बदलली, पण बदललं नाही ते फक्त एकच, कोकणकरांचं दुःख. मी सुदर्शन सुर्वे, न्यूज डंकामध्ये तुमच्या हृदयाला थेट भिडणारी कथा घेऊन आलो आहे. कथा मुंबई गोवा महामार्गाची, कथा अपूर्ण स्वप्नांची, कथा रखडलेल्या रस्त्यांची आणि कथा त्या लोकांची, ते अजूनही वाट पाहत आहेत आमचा रस्ता कधी पूर्ण होणार, मुंबई गोवा हायवे कधी पूर्ण होणार. ही कथा सुरू होते साल 2009 पासून. पहिल्यांदा घोषणा झाली, आता लवकर होईल काम. 2011-12मध्ये प्लॅन तयार. 2014-15ला कल्याणकारक बातमी, काम प्रत्यक्ष सुरू. त्यावेळी सांगितलं गेलं 2016पर्यंत सर्व काम पूर्ण होईल. पण कोकणकरांनी वाट पाहिली. वर्ष गेलं, दुसरं वर्ष गेलं आणि सुरुवात झाली तारीख पे तारीखच्या कहाणीची. पावसाचं कारण, परवानग्यांचा सवाल, ठेकेदार बदलले, नव्या निविदा निघाल्या आणि राज्य केंद्र यांच्यातील समन्वयाचा खेळ चालूच राहिला. कोकणच्या खडकाळ उतारावर मशीन अडकली, कुठे जमिनीचे वाद निघाले, कुठे निधी वेळेत मिळाला नाही आणि अशा छोट्या मोठ्या सबबींच्या ओढ्यात हायवेचं स्वप्न वर्षागणिक लांबत गेलं. पण लांबला तो फक्त रस्ता नव्हे, लांबली कोकणकरांची आशा. आजही रस्त्यांवरून प्रवास करताना कुठे एकच लेन आहे, कुठे अचानक खोल खड्डा येतो, कुठे दोन्ही बाजूला काम सुरू असल्याची दुसर पाठी दिसते आणि कुठे अर्धवट सोडलेला पूल दिसतो. ही फक्त अडचण नाही, हा जीवाशी खेळ आहे. 2017 ते 2024 या काळात 3,500हून अधिक अपघात झाले. किती आईंची मुलं, किती बहिणींचे भाऊ, किती घरांची आधारे गेली, हिशोब नाही याचा. या हायवेवरून प्रवास करणारा प्रत्येकजण जीव हातात धरून चालतो. रात्री तर रस्त्यांवरची शांतता पण घाबरवणारी आहे. गाडीचा हायबीम, समोर येणारा ट्रक आणि मध्ये कुठेतरी फुटलेला रस्ता, कोणालाच माहीत नसतं अचानक काय उभं राहील. कोकणकरांनी केवढं केलं या रस्त्यासाठी. रास्ता रोको, मोर्चे, धरणे, सोशल मीडियावर कॅम्पेन, जनतेची एकच मागणी, आमच्या जीवाची किंमत नाही का? पण वर्ष गेली, आश्वासने आली, आणखी वर्ष गेलं, नवी आश्वासनं आली. कधी सांगितलं 2016, नंतर 2018, मग 2020 कोविड आला, काम थांबलं. 2023ला सांगितलं 2024मध्ये हायवे उघडणार, 2025ला नवीन घोषणा, 2026ला हे अंतिम वर्ष. कोकणकर स्वतःला विचारतायत, ही खरंच अंतिम तारीख आहे का, की ती त्यासात तारीख पे तारीख ठरणार आहे? हायवेचं काम अजूनही सुरूच आहे. काही पूल अजूनही बांधकामाखाली आहेत, काही उतारांवर अजूनही कॉन्क्रीट टाकायचं बाकी आहे. डिवायडर नाही आहेत, लाईट नाही आहे, साईन बोर्डाची कमतरता जाणवते आहे आणि जे काम बाकी आहे ते 10-12% आहे. कोकणकरांचं मन थोडं साधं, पण भावना प्रचंड खोल. त्यांच्या मनात खंत आहे, रागही आहे, पण आशा, हो, ती कधीच मरत नसते. गडकरी साहेब, एकदा तरी हो, आमच्या गाडीत बसून हा रस्ता रात्री फिरून पहा, कळेल आमचं दुःख काय आहे ते. या रस्त्यासाठी लोकांनी किती सहन केलं. व्यवसाय, वाहतूक, पर्यटन सगळं अडकलं. बाजारात फळं पोचायला उशीर, माणसांना मुंबई गाठायला दुप्पट वेळ आणि पर्यटकांच्या मनात कोकणाबद्दल प्रश्नचिन्ह. पण तरीही रस्ता पूर्ण झाला तर कोकणचा चेहरा बदलून जाईल, पर्यटन वाढेल, नोकऱ्या वाढतील, प्रवासाचा वेळ निम्मा होईल आणि कोकण देशातील सर्वात विकसित पट्ट्यात उभं राहील. आणि म्हणूनच हा रस्ता फक्त रस्ता नाही आहे, हा कोकणकरांच्या सहनशीलतेचा इतिहास आहे. आज तो अपूर्ण आहे, पण मनात आशा आहे. एक दिवस हा हायवे एकदम सरळ, रुंद, सुरक्षित दिसेल. माणसं म्हणतील, झालं शेवटी, आता कोकणचा प्रवास स्वप्नासारखा होईल. तो दिवस कधी येणार, तारीख अजूनही नक्की नाही आहे. मुंबई गोवा महामार्गाची कथा ही फक्त तांत्रिक विलंबाची गोष्ट नाही आहे, ही फक्त कंत्राटे, परवानग्या, डेडलाईन्स यांची गोष्ट नाही आहे. ही कथा आहे या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाची, ज्याला काळजी लागून राहिली असते, सुरक्षित पोहोचला असेल ना, त्या तरुणाची जो रोज कॉलेजला जातो पण घरी पोहोचेपर्यंत घरच्यांचा जीव टांगणीला लागलेला असतो, त्या पर्यटकांची आहे ज्याला कोकण आवडतं पण भीती वाटते, हा रस्ता सुरक्षित आहे का? आणि आता कोकणकरांची, ज्यांनी वर्षानुवर्ष आशा, सहनशीलता आणि जीव या महामार्गावर अर्पण केला आहे. सरकारची आश्वासनं आली, डेडलाईन्स आल्या, काम सुरू झालं, काम थांबलं, पण एक गोष्ट मात्र थांबली नाही, ती म्हणजे कोकणकरांची प्रतीक्षा. आज म्हणतायत 2026 हे अंतिम वर्ष आहे. खरंच अंतिम? याचाच प्रश्न लोकांच्या मनात चिरलेला आहे. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, हा रस्ता जितका उशीर होईल तितक्या खोल या मातीकडच्या जखमा वाढत जातील. पण कोकणकरांची आशा ती कधीच मरत नाही. या रस्त्यासारखीच थोडी तुटकी, थोडी खोल, पण पुढे जाण्याची जिद्द असलेली. एक दिवस, हो एक दिवस हा हायवे पूर्ण नक्की होईल. डिवायडर्स असतील, लाईट्स असतील, सुरक्षितता असेल, तेव्हा कोकणकर म्हणतील, झालंय शेवटी, आता आमच्या रस्त्यांवर मृत्यूचे सावट नाही, आता प्रवास सुरक्षित आहे.
त्या दिवशी हा रस्ता फक्त काँक्रीटचा तुकडा राहणार नाही, तो होईल आशेचा मार्ग, विकासाचा मार्ग आणि कोकणच्या नव्या उभारीचा मार्ग. तोपर्यंत न्यूज डंका, हा आवाज, हा आक्रोश, ही हाक थांबू देणार नाही. धन्यवाद.